19 वर्षांची मुलगी लिंगनिदान करत असल्याचं पाहायला मिळालं आणि मुलीकडून लिंगनिदान करणारं साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलंय। मुलीकडून 12,78,000 रुपये जप्त करण्यात आलेले आहेत। संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। तर लिंगनिदान करताना महिलेला पकडण्यात आलंय आणि शहरातील तिरुपती नगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। तर मुलीकडून तब्बल 12 लाख रुपये सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। 19 वर्षांची ही मुलगी होती आणि तिच्याकडून साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलंय। बातमी आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर एक भागामध्ये एक अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये इथं सेक्स डिटर्मिनेशन केले जातं अशी आम्हाला माहिती मिळाली होती। त्या दृष्टीने आम्ही त्याचं पूर्ण ट्रॅप रचला होता। कालही याच्याबद्दलची म्हणजे यासाठी आम्ही इथं आलो होतो, पण काल ते पेशंट न आल्यामुळे की काल ते होऊ शकलं नाही आणि आज जी आम्हाला माहिती मिळाली आहे त्या दृष्टीने मग नंतर आम्ही या इथे जेव्हा ते फ्लॅट उघडलं जेव्हा तिथं तर पेशंट तर खाली आलेला होता आणि त्याचं ते म्हणजे व्हाईल डुईंग ॲक्च्युअली करताना तर आम्हाला ते दिसून आले नाही, पण इमिजिएट त्या पेशंटला आम्ही वर बोलवलं। त्या पेशंटचं असतानाच आम्ही या पूर्ण फ्लॅटची जेव्हा तपासणी केली त्या ठिकाणी आम्हाला एक टॅबमध्ये सर्व सोनोग्राफीचे युज्युअल्स त्याच्या टॅबमध्ये आम्हाला आढळून आले। लॅपटॉप पण होता। ते टॅबला कनेक्ट करायचा जो सोनोग्राफीचा प्रोब असतो तो प्रोबसुद्धा वर सापडलेला आहे। ते करण्यासाठी जे सोनोग्राफीची जेली असते ती जेलीचं 5 लिटरचा कॅन्ड त्याच्यानंतर त्याची जी ट्यूब असते जेलीची ती तिथं सापडलेली आहे आणि त्याबरोबरच कॅश जी आहे साधारणतः 12.5 लाख रुपयापर्यंतची कॅश तिथं आम्हाला सापडलेली आहे। इमिजिएट आम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं आहे। पुंडलिकनगर पोलीस स्टेशन जे इथं अधिकारी आलेले आहेत आणि आमच्याकडनं इथला सर्व पंचनामा चालू आहे आणि त्यांचे स्टेटमेंट पण चालू आहेत। त्या स्टेटमेंटमध्ये ज्या काही अजून गोष्टी निदर्शनास येतील त्या दृष्टीने आम्ही पुढील कारवाई परत करणार आहोत। तर छत्रपती संभाजीनगरमधून आपण ही बातमी पाहतोय आणि आमचे प्रतिनिधी सुमित आपल्यासोबत आहेत। सुमित, धक्कादायक प्रकार आणि पोलिसांनी काही दखल घेतली की नाही, काय कारवाई होतीये, मुलगी कोण होती काही कळलंय का? संभाजीनगरमधील एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये गारखेडा परिसरात एका फ्लॅटमध्ये एक इंजिनिअरिंग करणारी तरुणी गर्भलिंग निदान करणारी अशी करत असल्याचा संशय मनपाचे भारत मंडळाच्या यांना मिळाला। त्यानुसार त्यांनी पुढील कारवाई करत या ठिकाणी धाड केली आणि धाडमध्ये जवळपास 12,78,000चा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आहे आणि सोनोग्राफीसाठी लागणारे काही साहित्य देखील जप्त केले आहेत। पुढील तपासातून पोलीस नक्कीच। तर मुलीकडून 12,78,000 रुपये जप्त करण्यात आलेले आहेत आणि साहित्य सुद्धा तिच्याकडून जप्त करण्यात आलंय। तर 19 वर्षांची मुलगी लिंगनिदान करत होती असं आढळलं आणि मुलीकडून लिंगनिदान करणारं साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलंय। त्या मुलीकडून तब्बल 12,78,000 रुपये जप्त करण्यात आले। संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि हे गर्भलिंग निदान करताना महिलेला पकडण्यात आलेला आहे। शहरामध्ये तिरुपती नगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे।